सगळ्यांचं या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत आहे. मी सुभाष नागरसे, सहशिक्षक, श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर. मित्रांनो, यापूर्वी ज्या सर्कल भाग 1मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे ते पॉईंट्स म्हणजे डेफिनेशन ऑफ ए सर्कल, त्यानंतर पार्ट्स ऑफ ए सर्कल, टाइप्स ऑफ सर्कल्स, सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 points, tangent and secant, त्यानंतर tangent theorem, converse of tangent theorem, tangent segment theorem आणि प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन अबाव कंटेंट इत्यादी गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे आणि तो सर्व भाग तुम्ही व्यवस्थित तयारी केलेली असणार. आज मात्र आपण पुढील कंटेंट पाहणार आहोत. सो टुडे वी विल डिस्कस ऑन टचिंग सर्कल्स. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या सर्कलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे काही चर्चा होईल तो भाग तुम्ही इमिजिएटली तयारी केली तर या प्रकरणाची तयारी करायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. तर आपण सुरुवात करूया टचिंग सर्कल्स. कशाला म्हणायचं बघा. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट ईच अदर with a line in the plane in only one point, they are said to be touching circles and the line is their common tangent. So the point common to the circles and the line is called as their common point of contact. आता ह्या टचिंग सर्कल्स ज्या आहेत ह्या दोन प्रकारच्या आहेत. प्रामुख्याने एक म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आणि दुसरं म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्स. पहिल्यांदा आपण विचार करूया ह्या एक्सटर्नली टचिंग सर्कल्सबाबत. सो ही त्याची आकृती ग्रीन रंगाची जी लाईन आहे ती कॉमन टँजेन्शियल लाईन आहे. ए अँड बी आर द सेंटर्स ऑफ द टू सर्कल्स. बघूया आपण त्याची व्याख्या कशी करता येईल. वेन टू सर्कल्स टच इच अदर externally, then the distance between their centers is nothing but sum of their radii. In the adjoining figure, R1 and R2 are the radius of the two circles, then AB is equal to R1 plus R2. म्हणजेच A आणि B हे वर्तुळाचे केंद्रबिंदू असतील तर त्या केंद्रातील अंतर म्हणजे दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ते म्हणजे सेंटर्स ऑफ द जे सर्कल्स असतात त्या कॉमन टँजंट लाईनच्या अपोजिट साईडला असतात. आता विचार करूया इंटरनली टचिंग सर्कल्स. फ्रेंड्स, हे बघा इंटरनली टचिंग सर्कल्सची आकृती. वर्तुळ एकमेकामध्ये समाविष्ट आहेत आणि एका बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि रेड रंगाची जी दाखवली ती कॉमन टँजन्शियल लाईन आहे. बघा आता इथं केंद्रामधील अंतर कसं आपण सांगू शकू. वेन द टच internally, when the two circles touch internally, then the distance between their centers is equal to difference of their radii. In the adjoining figure, R1 and R2 are the radius of the two circles touching internally, then AB is equal to R1 minus R2. R1 हा मोठ्या सर्कलचा रेडियस आहे, R2 हा छोट्या सर्कलचा रेडियस आहे आणि AB हे अंतर म्हणजेच R1 मायनस R2. आणि एक गोष्ट इथं तुम्हाला लक्षात येत असेल की सेंटर्स ऑफ द सर्कल्स ह्या कॉमन टँजन्शियल लाईनच्या एकाच बाजूला असतात. तर आपण पुढे जाऊया. या इंटरनली और एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबतीत जो काही एक थेरम आहे, जो गुणधर्म आहे त्याचा आपल्याला विचार करायचे आहे. तर स्टेटमेंट असं सांगता येईल. इफ टू सर्कल्स टच इच अदर आयदर एक्सटर्नली और इंटरनली असं म्हणता येईल. देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. बघा असं आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्सची आकृती घेतली. हा कॉमन टँजन्शियल लाईन एल आहे. ए आणि बी अपोजिट साईड ऑफ द टँजन्शियल लाईन बिकॉज दोज आर एक्सटर्नली टचिंग आणि इंटरनली टचिंग. आता या आकृती आणि स्टेटमेंटवरून आपल्याला गिवन थिंग्स असं लिहिता येईल. सी इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी. व्हॉट यू हॅव टू प्रूव्ह. पॉईंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. ए बीवर पॉईंट सी आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. Let us start with the proof. Let line L be the common tangent passing through C of the two touching circles. Line L is perpendicular to AC and line L is perpendicular to BC also. Tangent theorem नुसार आपल्याला सांगता येईल. म्हणून
segment AC is perpendicular to line L and segment BC is also perpendicular to line L. कारण L हा AC आणि BCला परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ AC आणि BC देखील लाईन Lला परपेंडिक्युलर आहेत. थ्रू C only one line perpendicular to the line L can be drawn. Therefore point C A B must be collinear. ते पॉईंट्स काय असली पाहिजेत? कोलिनियर आहेत. ज्या अर्थी ते पॉईंट्स कोलिनियर आहेत त्या अर्थी पॉईंट C लाईज ऑन द लाईन AB असं आपल्याला म्हणता येईल. छोटासा प्रॉपर्टी आहे, थेरम आहे आणि सहज लक्षात राहण्याजोगा आहे. यावर आधारित उदाहरणं आपण पुढे पाहणार आहोत. बघूया पहिलं उदाहरण काय म्हणतं. 2 circles having radii 3.5 cm and 4.8 cm touch each other internally. Find the distance between their centers. 2 सर्कल्स अशी आहेत ते एकमेकाला आतून स्पर्श करतात, म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत. Let the radii of 2 circles touching internally be R1 and R2. Therefore, R1 given 3.5 and R2 is 4.8 cm. Therefore, by the theorem of touching circles, the centers and the point of contact are collinear. Therefore, the distance between the centers of the 2 circles touching internally is equal to the difference of their radii. म्हणून the distance between their center is nothing but R2 minus R1, कारण R2 मोठा आहे या ठिकाणी. Therefore 4.8 minus 3.5 आणि ते तुम्हाला आन्सर मिळतं 1.3 सेंटीमीटर. सोपं असतात, एका मार्कासाठी वगैरे विचारतात किंवा MCQमध्ये देखील विचारतात. आपण एक दुसरा प्रॉब्लेम बघूया. 2 circles having radii 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between their centers. बघा इथं let the radii of 2 circles touching externally be R1 and R2. R1 is equal to 5.5 cm, R2 is 4.2 cm. Therefore, by the theorem of touching circles, the centers and point of contact are collinear. Therefore, the distance between the centers of the circles touching externally is equal to sum of their radii. Therefore, distance between their centers will be R1 plus R2, म्हणजेच 5.5 plus 4.2, and you are getting the result distance as 9.7 cm. अशा प्रकारे हे छोटी छोटी उदाहरणं असतात, सोपी असतात. Let us discuss one more problem. If radii of 2 circles are 4 cm, 2.8 cm, draw figure of those circles touching each other externally, internally. आकृत्या काढायच्या आहेत, एवढे रेडियस घेऊन ही रचना आहे. ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन तुम्ही काढू शकता. यावर 2 सर्कल्स टचिंग एक्सटर्नली असतील तर मोठ्या सर्कलचं रेडियस 4 सेंटीमीटर घ्या आणि छोट्या सर्कलचं रेडियस 2.8 अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. आणि इंटरनली असतील तर या प्रकारे फिगर मिळतील. The radii of 2 circles with center A and B are 3 cm and 4 cm respectively. Find distance AB in the figure A and दुसरा distance AB in the figure B. आता बघूया फिगर ए अशा प्रकारचं आहे, म्हणजे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत. मग हे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असतील तर या फिगर यावरून काय सांगते. हिअर द सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर एक्सटर्नली ॲट पॉईंट सी. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज नथिंग बट डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. काय होईल मग. ए बी इज इक्वल टू ए सी 3 आहे, सी बी 4 आहे. देअरफॉर डिस्टन्स ए बी 7 सेंटीमीटर. आता फिगर बी या प्रकारे आहे बघा, अशी आहे फिगर बी. इथं काय सांगता येईल फ्रॉम फिगर बी. हिअर द 2 circles with centers A and B touch each other internally at point C. Therefore, distance AB is distance AC minus distance CB. मग AC आहे 4 आणि BCB आहे 3, म्हणून 1 सेंटीमीटर हे दोघांमधलं डिस्टन्स मिळेल. दिस इज व्हॉट दी प्रॉब्लेम नंबर 4. लेट अस डिस्कस वन मोर प्रॉब्लेम. In the adjoining figure, the circles with center P and Q touch each other at R. बघा आकृती अशी. A line passing through R meets the circle at A and B respectively. Prove that पहिलं AP is parallel to BQ, दुसरं triangle APR similar to triangle RQP, and find angle RQP if PAR is 35. बघा in triangle APR PA is equal to PR, radii of the same circle. दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात इथं लाल रंगाने ॲश कलर दाखवलेलं. अँगल PRA is congruent with angle PAR, पहिलं ॲश ट्रायंगल प्रॉपर्टी. इन ट्रायंगल QRP, QR इज इक्वल टू QP, म्हणून radii ऑफ द सेम सर्कल आपल्याला तोच गुणधर्म वापरता येईल QR म्हणजे रेड कलरच्या ट्रायंगलमध्ये. म्हणून इथं QBR इज कॉन्ग्रुएंट विथ QRP, तोच आयसोसेलेस ट्रायंगल प्रॉपर्टी, दुसरं स्टेटमेंट.
आता पी आर ए आणि क्यू आर बी रेड रंगाने दाखवलेले आहेत, त्याच्या अपोजिटच्या बाजूला असलेले. दिस टू आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. Therefore PR is congruent with QBR from 1, 2 and 3. Therefore angle PAB is congruent with angle QBA. Therefore AP is parallel with BQ. Alternate angle property आपल्याला सांगता येईल. दुसऱ्या याच्यामध्ये ट्रायंगल AP ट्रायंगल RQB याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, PA is congruent with QBR 1 and 2 from. त्यानंतर आपल्याला असं विचार करता येईल की PRA is congruent with QRB vertically opposite angles. Therefore these two triangles are similar by A test of similarity. तिसरं PAR 35 दिलेलं आहे, त्याने PAR इज इक्वल टू QRB प्लस QBR 35 सेम ऑल आर इक्वल. देन ट्रायंगल QRB इज इक्वल टू सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 असं म्हणता येईल. त्यानंतर या तिघांची बेरीज 180. अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB किमती ठेवल्या आपण 35 अँड अँगल RQB इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल RQB इज इक्वल टू 180 मायनस 70. देअरफॉर अँगल RQB इज 110 असं आपल्याला सांगता येईल. सो let us start with this last problem. In the adjoining figure, the circles with centers A and B touch each other at E. Line L is the common tangent which touches the circle at C and D respectively. Find the length of segment CD if the radii of the circles are 4 and 6 cm. बघा या ठिकाणी ए सी बी डी आणि ए बी ह्या आपण रचना केल्या, जोडून घेतलं. ए एम परपेंडिक्युलर टू बी डी काढला, बी एम डी बिटवीन एस आहे. इथे ए इज इक्वल टू एस इज इक्वल टू 4 cm रेडियस ऑफ द सेम सर्कल. बी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 6 अगेन रेडियस ऑफ द सेम सर्कल. अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल बी डी सी इज इक्वल टू 90 टँजंट थेरम आपल्याला म्हणता येईल. आता इथं क्वाड्रिलॅटरल ए एम डी सी युजिंग द प्रॉपर्टी ऑफ द अँग्युलर मेजर ऑफ क्वाड्रिलॅटरल काय सांगता येईल, अँगल ए सी डी प्लस सी डी एम प्लस अँगल ए एम डी प्लस अँगल सी एम इज 360. therefore 90 plus सी एम इज 360. therefore angle CAM is equal to 360 minus 270. therefore angle CAM is 90. therefore this quadrilateral you can say is a rectangle. AMDC is a rectangle. therefore AC is equal to MD is equal to 4 cm you can write. but BM plus MD is equal to BD. therefore BM is equal to BM plus 4 is equal to 6. therefore BM is equal to 6 minus 4 2 cm. AB is equal to AE plus EB, AEB between us. therefore AB is equal to 4 plus 6 10 cm. In triangle AMB, angle AMB is 90. therefore AB square is equal to AM square plus BM square, Pythagoras theorem. so 10 square is equal to AM square plus 2 square. therefore AM square is equal to 10 square minus 2 square, 100 minus 4, that is 96. therefore AM is equal to 4 root 6 cm taking square root on both sides. so CD is equal to AM, opposite sides of rectangle, therefore CD will be 4 root 6 cm. So what we have been discussed till now, touching circles we have discussed, external touching circles, internal touching circles, then we discussed the theorem of touching circles and few problems based on this above content. So you have to be also try few problems. So I given you two circles having radius 3.7 cm, 5.2 cm touch each other internally, find the distance between their centers. Two circles having radius 8 cm and 3 cm touch each other externally, find the distance between their centers. As shown in the adjoining figure, two circles centered at A and B are touching at C. Line passing through C intersect the two circles at M and N respectively, so that segment AM is parallel to segment BN. You have to so in the adjoining figure, line PQ is a common tangent to the external touching circles and are the radii. Two circles are 25 cm and 9 cm. Find the length of the common tangent of these circles. So friends, try these problems. It is very easy and small topic, small subtopic we could say. So with this one thing you should have to keep in mind without forget, who asks a question is a fool for 5 minutes, but who does not ask a question remains a fool forever. So very nice sentence again. So if you could like this video, subscribe, share and like this one. With these words I shall stop here. Thank you.